पुन्हा एकदा प्रवीण माने मागच्या 10-15 दिवसापासून परिचयाला गेली होती. मला विचारायचे तुम्ही त्यांना विचारलं तर जास्त नाही. खडसे साहेबांची तब्येत गेली अनेक दिवस बरी नाही. आज सकाळीच माझी रोहिणीताईंची भेट झाली. रोहिणी ताई जवळपास 1 तास आज सकाळी एकत्र होतो आणि खडसे साहेबांची तब्येत बरी नाही असं त्या बोलल्या. त्याच्यामुळे आणि बरेच दिवस त्यांची तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे हॉस्पिटल आणि एवढ्या केसेस वगैरे एवढी बिचाऱ्यांची इतर कुटुंबाची गडबड झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांची तब्येत एवढा स्ट्रेस आणि टेन्शन मुळे कमी जास्त होतेच आहे. तरी आम्हालाही सगळ्यांना त्यांची सातत्याने खडसे साहेबांची काळजी असते आणि त्याच्यामुळे आजच्या सकाळची तर काही बोलण्यातून असं आलं नाही. पण ताई त्यांच्या तब्येतीबद्दल सविस्तर आमची चर्चा झाली आणि पुढे ताईंचे दौरे याच्या नियोजनाची आता काय काय समाजात चर्चा होतात किंवा प्रेसमध्ये मला माहिती नाही. पण त्यांची तब्येत बरी नाही एवढंच मला आज रोहिणीताईंनी पण सांगितलं. काँग्रेसचा एक बडा नेता पायाचा प्रॉब्लेम झाला होता थोडासा पायाचा, त्याच्याबद्दल मला सविस्तर सांगितलं होतं. काँग्रेसचा एक बडा नेता आमच्याकडे खरंच असं काही परिस्थिती आहे राज्यामध्ये काँग्रेस मला काँग्रेसचं मला माहिती नाही. पण ज्या काँग्रेसच्या विरोधात रान पेटवून काँग्रेस मुक्त भारत करणार म्हणले तर आम्हाला असं वाटलं मुक्त म्हणजे काँग्रेसची सत्ता कमी होणार. आम्हाला माहिती नव्हतं की काँग्रेसचे सगळे नेते ज्यांच्यावर आरोप ते भारतीय जनता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.